आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या YouTube चॅनल हार्दिक स्वागत। राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सध्याच्या घडीची सर्वात मोठी महत्त्वाची आनंदाची बातमी समोर आलेली आहे। काही दिवसापूर्वी मंत्रिमंडळाचा एक अत्यंत महत्त्वाचा मोठा निर्णय झालेला होता आणि त्याच अनुषंगाने काल महाराष्ट्र शासनाचा एक अत्यंत महत्त्वाचा शासनादेश निर्गमित झालेला आहे, ज्याचा फायदा राज्यातील हजारो लाखो कर्मचाऱ्यांना, वेगवेगळ्या कॅडरच्या कर्मचाऱ्यांना होणार आहे। आणि याच संदर्भातली संपूर्ण अपडेट देणारा आजचा हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे। काय संपूर्ण व्हिडिओ आहे त्यासाठी विनंती एकच की व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहावा। तसंच याआधी जर आपण आमचं YouTube चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर निश्चितच चॅनलला सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपणास नेहमीच मिळत राहतील। पदोन्नती ही सरकारी कर्मचाऱ्यांची बऱ्याच दिवसापासूनची मागणी आहे। आता महाराष्ट्र शासनाने जो निर्णय घेतलेला आहे तो निर्णय दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016च्या अनुषंगाने घेतलेला आहे। यासाठी एक मंत्रिमंडळाची बैठक पार पडली होती आणि या बैठकीमध्ये जे दिव्यांग कर्मचारी आहेत आणि ज्यांचं कॅडर ड ते अ आहे अशा सर्व कॅडरच्या कर्मचाऱ्यांना आता पदोन्नतीमध्ये 4% आरक्षण आता राज्य शासनाने दिलेलं आहे आणि हे आरक्षण 30 जून 2016 पासून लागू करण्यात आलेला आहे, ज्यामुळे निश्चितच पदोन्नतीमध्ये 4% कोटा आता या शासन आदेशामुळे आता या दिव्यांग कर्मचाऱ्यांना मिळणार आहे। त्यामुळे निश्चितच दिव्यांग कर्मचाऱ्यांची जी मागणी बऱ्याच वर्षापासून होते अखेर ती आता पूर्णत्वास आलेली आहे। 4% आरक्षण आता पदोन्नतीमध्ये संवर्ग ड ते संवर्ग अ पर्यंतच्या कर्मचाऱ्यांना मिळणार आहे। निश्चितच या कर्मचाऱ्यांसाठी, त्यांच्या कुटुंबियांसाठी राज्य शासनाने निश्चितच हा अत्यंत महत्त्वाचा मोठा निर्णय घेतला आहे असं आपल्याला म्हणता येणार आहे। रोज नवीन असेच महत्त्वपूर्ण निर्णय बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। काही अडचण असल्यास, प्रश्न असल्यास कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा।